भक्त मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी पराचे मित्र व्यास आपणास भक्तिभावाने हे गणराया, तूच या सृष्टीचा परमात्मा आणि सर्व काही, तूच ही सर्व सृष्टी मालकी. हे गणराया, माझ्या एका इच्छा पूर्तीसाठी मी आपणास वंदन करीत आहे. त्रिकाल ज्ञानाचे मला ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यानुसार भविष्यात कलियुगात कोणीही कुणावर विश्वास करणार नाही. देवदेवतांकडे केवळ आणि केवळ अपेक्षा दृष्टीने पाहिले जाईल. माणसातील द्वेष, असूया विकोपाला जातील. आणि हे तेव्हा हे भगवंत, आपण निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी तिच्या सहनशीलतेच्या परिसीमेबाहेर जाईल. आणि तेव्हा आम्हा बालकांना सत्याचा, धर्माचा मार्ग दिसावा, त्यावरून चालण्याची वृत्ती यावी. म्हणून केवळ आणि केवळ आपले चरित्र आम्हास पददायी ठरेल. तेव्हा हे विघ्नार्थ, तुझे सुंदर चरित्र आम्हाला मला लिहिण्याची अनुमती द्यावी. हे ऋषी मुनिव्यास, जिथे सत्य आहे, धर्म आहे, तिथेच मी आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझ्या वाटेत येणारे प्रत्येक दुःख मी दूर करीन. या मंगल कार्यासाठी माझे तुला शुभ आशीर्वाद आहे. तथास्तु. महादेव, तुझ्या तपश्चर्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. महादेव, तुम्ही माझ्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन माझ्यासमोर प्रकट झालात. मी धन्य झालो, मी धन्य झालो महादेव, मी धन्य झालो. मला वरदान द्या महादेव, मला वरदान द्या. महादेव, मला असे वरदान द्या की मी माझ्या मंत्राने कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती यांना अग्निज्वालाने भस्म करेन. आणि मला अमर व्हायचंय, अमर. त्यासाठी मला अमृतत्व बहाल करा महादेव, मला अमृतत्व बहाल करा. ठीक आहे. तथास्तु. महादेव तर भोले नाथ निघाले. मला वरदान दिले. पण हे वरदान काम करते की नाही हे मला कसे कळणार? त्यासाठी या वरदानाचा कुठेतरी प्रयोग केला पाहिजे. पण कुठे करणार प्रयोग? हे भले मोठे वृक्ष, याला अग्निज्वालाने भस्म करून टाकतो. कोण आहे तो माझ्यामध्ये विनावतोय?
हा या. गुराखी हा गुराखी इथे काय करतो या 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 आता हे मनुष्य नाही या 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 गुराखीची गुराखा अग्नी ज्वाले भस्म करतो हे? या 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 अरे वाचवा वाचवा अरे अरे हे काय होतंय वाचवा 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 महादेव महादेव तर बोले नाथ निघाले मला मला वरदान दिले आणि अमृतही मार केले आता त्या देव लोकांवर तो कल्पवृक्ष तो चिंतामणी तो इंद्रप्रस्थ आता या सर्वांवर माझाच राज्य असेल आणि त्यापेक्षाही जास्त तो स्वर्ग तो पर्वत तो आकाश तो वैकुंठ या सर्वांवर माझाच राज्य असेल या सर्वांचा त्रिभुवनपती एकच बंद करायला एक बटन कोण आहेस तू मी आणला चोर कोण आणला चोर आता या यज्ञात एकही आहुती पडणार नाही आणि या तुमच्या मुखातून एकही शब्द बाहेर येणार नाही आता या मुखातून फक्त एकच शब्द बाहेर निघेल ते म्हणजे अन्नासूर अन्नासूर अन्नासुराचा विजय असो अन्नासुराचा विजय असो बोला बोला या मुखाने केवळ आणि केवळ परमेश्वराचा नाम जप केलाय पण अन्नासुराचा नाही परमेश्वर अरे अरे त्याच परमेश्वराने मला वरदान दिलं आहे मी अमर आहे अमर त्यामुळे आता तुम्हाला माझंच नाव घ्यावं लागेल बोला बोला अन्नासुराचा जय जयकार अन्नासुराचा जय जयकार बोला ते कदापि शक्य होणार नाही कदापि शक्य नाही आता यांना दाखवतो माझ्याकडे काय वरदान आहे ते
जपता माळा प्रभु नामाची जपता माळा प्रभु नामाची जपता माळा पाप सरे मंगले नाम हरीचे चांगले मुक्ती घ्या नाम हरीचे चांगले मुक्ती घ्या नाम हरीचे देवराजेंद्र, मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहे. मला सावध करण्यासाठी मला कुणापासून भीती आहे? नारायण नारायण देवराजेंद्र, तो अंगासूर दैत्य आपल्यावर चाल करून येत आहे, म्हणून सावध असावं म्हटलं. मुनीवर तुम्ही चिंता करू नका. तो अन्नाचं दैत्य पृथ्वीवर थैमान झाला असला तरी त्या पापाचा घडा भरेल त्यात मी त्याला सजा देणार आहे. नारायण नारायण सावध असावं म्हटलं. येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण हाती घेऊनी आलो एक तारी हाती घेऊनी आलो एक तारी माझ्या पराक्रमाने पृथ्वी तर काबीज केली आहे. आता बाकी राहिले ती इंद्रनगरी. पण माझे साथीदार कुठे राहिले? इतक्यात यायला पाहिजे होते. कुठे राहिले?
हा विचार करतोय की या देवाने नेहमी त्या दैत्यावर अत्याचारच केले. मग ते समुद्र मंथन असो किंवा माली आणि सुमाली यांचा कब्जाने केलेला वध असो. का नेहमीच त्या देवानी ते स्वर्ग सुख भोगायचं आणि आपल्यासारख्या दैत्यानी तिच्या किंमत पडायचं. आता ती वेळ आली आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात ना? हो आहे तुमच्यासोबत. ठीक आहे. ते देव नेहमी आपल्यापेक्षा दुर्मिळ होते आणि आहे. चिंतामणी, त्या अप्सरा, ते गंधर्व, या सर्वांवर आपला अधिकार नको का? हो बरोबर आहे. आपला अधिकार असलाच पाहिजे. ठीक आहे. शस्त्र तयार करा, सैन्य तयार करा. आपण जात आहोत त्या इंद्रदेवावर स्वारी करून. धन्यवाद. काय बघताय तुम्ही? हे सिंहासन तुमचंच आहे. दैत्यराज अंधाधुन. वाह, किती छान आहे. हा तो सोनेरी दिवा तुमच्यासाठी. आता आपलं तिथे राज्य. नारायण शंकराचा डमरू मोरे. शंकराचा डमरू मोरे. रघुपती राघव राजा राम. नारायणाचा वीणा बोले. पतित पावन सीताराम.
दिवसापासून ध्यानमग्न आहे. मुनिवर, आम्ही सुद्धा प्रभूंच्या मदतीसाठी झालो होतो. प्रभू तर ध्यानात आहे. मुनिवर, माझी इंद्रनगरी त्या नरासुराच्या ताब्यात करून घेतले. ते पुन्हा आम्हाला मिळेल का? नारायण नारायण. यावर मार्ग देवराज भोलेनाथच काढतील. तुम्ही हे सोडू नका. तुम्ही कधीशी आलात ना, सहकार्य करेल. नारायण नारायण. देवराज, भोलेनाथाने सांगितल्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करूया. ठीक आहे. मुलीवाल्यांची परवानगी घेतलीच पाहिजे. ते आपल्या तुम्ही का काही बोलत नाही? नारायण नारायण. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. काहीतरी बोला. माझी इंद्रनगरी त्या दळदानं ताब्यात करून दिली आहे. नारायण नारायण. प्रभू ब्रह्मदेव, मी सांगितल्याप्रमाणे आम्ही पार्वती मातेला शरण गेलो. पण पार्वती माता श्री गणेशाला कैलास पर्वत सोडून कुठेही युद्धास पाठवण्यास तयार नाही. यावर काहीतरी मार्ग सुचवा. नारद, आम्ही तोच विचार करत आहे.
संघटनेचा विचार करीत आहोत. देवी पार्वती देवीने स्पष्टपणे सांगितलं आहे श्री गणेशाला युद्धाला जाता येणार नाही. त्यासाठी नारद अल्लासुराला घेऊन येऊ शकतात. नारायण नारायण प्रभुदेवा, ठीक आहे, जशी आपली आज्ञा. त्या अल्लासुराला कैलास पर्वतावर घेऊन येण्याचं काम माझं आहे. मी ते अगदी आनंदाने पार करेन. नारायण नारायण ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे कथा बोलू दिसले. आता इंद्रनगरी आपली आहे, आपली इथे राज्य आपले नारायण नारायण हाती घेऊन टाळ चिपळ्या, घेऊन टाळ चिपळ्या श्री विठ्ठला श्री विठ्ठला श्री विठ्ठला श्री विठ्ठला. श्री विठ्ठला
कुणी तुम्ही आणि इथे नारायण नारायण नारद मुनी, आता ही इंद्रदेवाची इंद्रनगरी नाही, आता इथे या अंधलासुराचं राज्य आहे. त्यामुळे इथे नारायण नारायण नाही, नारायण नारायण अंधलासूर अंधलासूर असं म्हणायचं. बोला, अंधलासूर अंधलासूर. नारायण नारायण नाही म्हणत? नारायण नारायण पकडा त्याला. सोडा सोडा मला प्रभू प्रभू दया करा सोडा मला सोडा कशाला आणि इकडे का आलायस? नारायण नारायण प्रभू मी तुमची मदत करण्यासाठी आलो आहे माझी मदत? सोडा रे त्याला. नारायण नारायण माझी मदत? दैत्यराज अशी काय? तुमचं खास करून अभिनंदन करण्यासाठी आलोय अभिनंदन? माझं? मला वाटलं त्या इंद्रदेवाची अवस्था बघून नसेल म्हणून इकडे आला असेल. नारायण नारायण दैत्यराज तुम्ही देवराज इंद्र यांना पराभूत करून त्यांचं राज्य काबीज करून घेतलं आणि हे तर काहीच नाही. खरं राज्य मिळवणं ते म्हणजे शंभू भोलेनाथ यांचं कैलास पर्वत. अच्छा, कैलास पर्वत म्हणजे तिकडे विजय मिळवलाच पाहिजे. तिकडे विजय मिळवला म्हणजे मी हे सारं ब्रह्मांड जिंकलो. नारायण नारायण दैत्यराज अगदी बरोबर बोललात. ठीक आहे दैत्यानो, चला आपण जात आहोत त्या कैलास पर्वतावर. नारायण नारायण चला पाहूया या अंधलासुराचा कशी फजिती होते ते. नारायण नारायण सोडून दे रे वेड्या गर्वाभिमाना सोडून दे रे वेड्या गर्वाभिमाना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. आपण गणेशाची आराधना केली पाहिजे. चला करूया आराधना. ते कसं इकडून ऐकलं देव मी तुमच्यावर प्रसन्न झालो. तुम्ही काहीच काळजी करू नका. अंधलासुराबरोबर मीच युद्ध करेन.
गणेशा, त्या अल्लासुराने माझी इंद्रनगरी काबीज करून माझा पराभूत केला आहे. तर गणेशा, त्याच्यावरती मार्ग तूच काहीतरी काढ. हो, अंगासुराबरोबर मी युद्ध करेन आता. हेच हेच का ते पर्वत वैकुंठ? आता आता इकडेही आपलाच राज्य असेल. अंगासुर, तुला जिवंत राहायचे असेल तर देवतांचा द्वेष करणं बंद कर. त्यांचे राज्य परत कर. तू जर असे केले नाहीस तर तुझा अंत निश्चित आहे. माझा अंत? हा हा बालक मला मारणार. ठीक आहे. हो हो, युद्धात तयार. अंगासुर, कोणत्याही वरदानाचा वापर हा धर्म आणि नीती यास अनुसरून करायचा असतो. मग वरदान घेतला उन्मत्त झाला आहे. सर्वत्र अराजकता माजली तुझ्यावर. वरदानाची शुभ्रता नष्ट झाली आहे. तुला यापुढे जिवंत राहायचे असेल तर शरणे, नाही तर तुझा अंत निश्चितच आहे. मी तुला शरण कदापि शक्य नाही. हो, युद्धात तयार. गणेशाला काय होत आहे? प्रभू, गणेशाला जे होत आहे त्यावर मी उपाय आधीपासूनच करून ठेवलाय. ती म्हणजे ही दुर्वाची माळ. आणि उपायाने माझ्या अंगाचा दहा कमी का झाला नाही. दुर्वांनी मात्र माझा अंगाचा दहा कमी झाला. म्हणून यापुढे मला दुर्वा अर्पण करणारे 1000 यज्ञ, व्रत, दान आणि तीर्थयात्रा करण्याचे पुण्य मिळेल. श्री गणेशाचा जय जयकार असो. श्री गणेशाचा जय जयकार असो.